25 वर्षांपासून रस्त्याविना सरवडेतील काळुगडे वसाहत महिलांचा संताप, तहसीलदारांना निवेदन, निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा। राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील काळुगडे वसाहतीतील नागरिकांना 25 वर्षांपासून मुख्य रस्त्यापासून वंचित राहावे लागत असून सुमारे 200हून अधिक ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला। मूलभूत सुविधा मिळत नसतील तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा महिला आणि ग्रामस्थांनी दिला आणि तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन दिलं। तात्काळ तहसीलदारांनी घटनास्थळी भेट दिली। सरवडेपैकी काळुगडे वसाहतीतील नागरिकांना गल्लीतून मुख्य रस्त्याला जायला रस्ता नाही। एका बोळातूनच या गल्लीतील नागरिकांना मुख्य रस्त्यावर जावे लागते। आम्हाला रस्ता खुला करून द्या अशी मागणी केली। आम्ही नियमितपणे घरफाळा, पाणीपट्टी आणि इतर कर भरत असतानाही त्यांना साधा रस्ताही उपलब्ध करून देण्यात आलेला नाही। त्यामुळे पावसाळ्यात चिखलातून पायवाटेने जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते। ग्रामस्थांनी सांगितले की एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास अंत्यविधीसाठी मृतदेह तटावरून उचलून न्यावा लागतो। तसेच एखादी गर्भवती महिला किंवा रुग्ण आजारी पडल्यास त्याला डोली करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते। ही परिस्थिती अत्यंत लाजिरवाणी असून प्रशासनासाठीही ती गंभीर बाब असल्याचं नागरिकांनी नमूद केले। तरी सुद्धा या वस्तीमध्ये रस्ता नाही आणि रस्त्यामुळं एवढी लोकांची कुचंबणा सुरू आहे की एखादं प्रेत झालं किंवा दवाखान्याला न्यायचं झालं तरीसुद्धा माणसाला नेता येत नाही किंवा या रस्त्यानं बाहेर जायला पडायसाठी रस्ताच नाही। आम्हाला गेली 25 ते 30 वर्षे आम्ही या रस्त्यासाठी संघर्ष करतोय, पण आम्हाला कुणी या ग्रामपंचायतीनं सुद्धा आम्हाला दखल घेतली नाही आमची, किंवा अन्य पुढाऱ्यांनी सुद्धा कुणी आमची दखल घेतली नाही। यानं आम्ही वारंवार निवेदनाद्वारे सुद्धा प्रयत्न केलेला आहे, पण आमचं काय आमच्याकडे काही कंप्लीट दुर्लक्षच केलेलं आहे। मग या शेवटी आज आता सगळीकडंच आमची कोंडमारी झाल्यामुळं आम्ही आता संघर्षाला सामोरं जायचं ठरवले। सरवडे गावामध्ये माळवाडी विभागामध्ये झाले 25 वर्ष झाले, पण इथं रस्त्याची सुविधा झालेली नाही आहे। परत आजारी हे माणूस पडले तरीसुद्धा इथून तटावून प्रेत न्यावं लागतं। पंचायतीमध्ये मी सदस्य असताना सुद्धा मी हा विषय मांडला रस्त्यासाठी, पण कुणीही दखल घेतली नाही आहे आणि त्यामुळं इथल्या लोकसंख्या 200 लोकसंख्या आहे, तरीसुद्धा एवढी माणसांना प्रत्येक अडचणीला सामोरे जावे लागले। माझ्या सासऱ्यांचे मयत झाल्यानंतर प्रेत इथून तटावून न्यावं लागलं। एवढ्या अडचणीला आम्हाला सामोरे जावे लागले, तरीसुद्धा इथे कुणीही दखल घेतलेली नाही आहे आणि आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्हाला इथं रस्ता झाला पाहिजे। चारी बाजून कोंडी आहे, कुठूनही जाता येत नाही। एखादी महिला गरोदरपणात डिलिव्हरीला किंवा एखादं प्रेत झाले असेल तर त्यांना तटावरून उचलून न्यावं लागतं। यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले रस्त्याबद्दल, पण कुणीही काही लक्ष दिलेले नाही। त्यामुळे आम्ही आज राधानगरीमध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन निवेदन करणार आहोत। तसेच 8 दिवसामध्ये जर त्यांनी काही हालचाल केली नाही तर आम्ही उपोषण करणार आहोत। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन एकशिंगे, संजय काळुगडे, रामा काळुगडे, संजय सुतार, विठ्ठल मोरे, रंगराव वाईगडे, रणजित जठार यांच्यासह महिला उपस्थित होत्या। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम